नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आणि आजची ही प्रश्नोत्तरे करंट अफेअर्स या विषयावर आधारित आहे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. भारतातील 2025 राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा कुठे झाल्या? ऑप्शन आहे ए. दिल्ली व कर्नाटक, बी. उत्तराखंड, देहरादून इत्यादी, सी. महाराष्ट्र, डी. गुजरात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उत्तराखंड. भारतातील 2025मध्ये राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा उत्तराखंड येथे झाल्या. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. पुण्यात भारताचे पहिले सर्टिफाईड ग्रीन म्युनिसिपल बॉण्ड जाहीर केले ते कोणत्या शहराने? ऑप्शन आहे ए. पुणे, बी. इंदौर, सी. गाझियाबाद, डी. बेंगळुरू. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गाझियाबाद. पुण्यात भारताचे पहिले सर्टिफाईड ग्रीन म्युनिसिपल बॉण्ड जाहीर केले ते गाझियाबाद या शहराने. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. भारतातील स्पॉडेक्स PSLV C60 लॉन्च कधी झाला? ऑप्शन आहे ए. डिसेंबर 2024, बी. जानेवारी 2025, सी. जानेवारी 2025 इंडिया चायना द्वार स्पेस उपग्रह, डी. मार्च 2025. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जानेवारी 2025. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. ब्रिक्स नवीन सदस्य 2025मध्ये कोणता देश आहे? ऑप्शन आहे ए. सिंगापूर, बी. बांगलादेश, सी. इंडोनेशिया, डी. श्रीलंका. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. इंडोनेशिया. ब्रिक्स नवीन सदस्य 2025मध्ये इंडोनेशिया हा देश आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. एप्रिल 11 मे 2025 दरम्यान चाललेल्या ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मोहिमेचा उद्देश काय होता? ऑप्शन आहे ए. सायबर हल्ला, बी. चंदवा आणि जंगलातील खनन बंदीसाठी, सी. सीमारेषा सुरक्षा, डी. आर्थिक फसवणूक नियंत्रण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चंदवा आणि जंगलातील खनन बंदीसाठी. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6. ऑपरेशन अभ्यास नागरिक संरक्षण मॉक ड्रिल कोणत्या दिवशी पार पडली? ऑप्शन आहे ए. 5 मे, बी. 7 मे, सी. 10 मे, डी. 15 मे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 7 मे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खान क्विस्ट 2025मध्ये भारताचा सहभाग कुठे झाला? ऑप्शन आहे ए. रशिया, बी. मंगोलिया, सी. अमेरिका, डी. पाकिस्तान. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मंगोलिया. खान क्विस्ट 2025मध्ये भारताचा सहभाग मंगोलिया इथे झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 15 जुलै 2025 पासून तत्काल बुकिंगसाठी काय बदल झाला? ऑप्शन आहे ए. मोबाईल OTP लागू, बी. आधार OTP अनिवार्य, सी. संदिग्ध प्राधान्य नोटीस, डी. बुकिंग शुल्क वाढ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी.
आधार OTP अनिवार्य. 15 जुलै 2025 पासून तत्काल बुकिंगसाठी आधार OTP अनिवार्य झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. जुलै 2025 पासून कोणत्या बँकांनी ATM ब्रँच फीमध्ये बदल केले? ऑप्शन आहे ए. ॲक्सिस अँड ICICI, बी. SBI अँड HDFC, सी. पंजाब नॅशनल बँक, डी. बँक ऑफ बरोडा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ॲक्सिस अँड ICICI. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. PM मोदी यांना सायप्रसने कोणता सन्मान दिला? ऑप्शन आहे ए. भारतरत्न, बी. ऑर्डर ऑफ मॅकॉरॉयस थर्ड, सी. नोबेल पीस प्राइज, डी. UN ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ऑर्डर ऑफ मॅकॉरॉयस थर्ड. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. मोदींचा ब्राझील दौरा दिल्ली आमंत्रित मध्ये कोणत्या दिवशी झाला? ऑप्शन आहे ए. 1 जुलै, बी. 5 ते 8 जुलै 2025, सी. 15 जुलै, डी. 20 जुलै. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 5 ते 8 जुलै 2025. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारत US व्यापार चर्चा जुलै 2025 मध्ये कोणत्या मुद्द्यावर अडे झाला? ऑप्शन आहे ए. तंत्रज्ञान हस्तांतरण, बी. कृषी व दुग्ध उत्पादन, सी. ऑटोमोबाईल, डी. रक्षा आयात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कृषी व दुग्ध उत्पादन. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. संसदेचे मान्सून अधिवेशन 2025 मध्ये कधीपासून सुरू होईल? ऑप्शन आहे ए. 1 जुलै, बी. 21 जुलै, सी. 28 जुलै, डी. 1 ऑगस्ट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 21 जुलै. संसदेचे मान्सून अधिवेशन 2025 मध्ये 21 जुलैपासून सुरू होत आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मिशन UCCने कोणत्या राज्याला कायद्यांचा प्रारूप दिला? ऑप्शन आहे ए. राजस्थान, बी. उत्तराखंड, सी. बिहार, डी. केरळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उत्तराखंड. मिशन UCCने उत्तराखंड राज्याला कायद्यांचा प्रारूप दिला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 2025 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यामध्ये अंदाजे किती भाविक सहभागी झाले? ऑप्शन आहे ए. 20 कोटी, बी. 40 कोटी दरम्यान, सी. 5 कोटी, डी. 10 कोटी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 40 कोटी दरम्यान. 2025 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यामध्ये अंदाजे 40 कोटी दरम्यान भाविक सहभागी झाले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. इस्रो आणि ॲक्सिओम स्पेसने कोणत्या मिशनची घोषणा केली? ऑप्शन आहे ए. चंद्रयान-4, बी. AX-4 ISS मिशन, सी. मंगलयान-2, डी. गगनयान-2. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. AX-4 ISS मिशन. इस्रो आणि ॲक्सिओम स्पेसने AX-4 ISS मिशनची घोषणा केली. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. 2025 मध्ये DRDOने नवीन शॉर्ट रेंज व बॅलिस्टिक मिसाईल कधी अनावरण केली? ऑप्शन आहे ए. मे 2025,
बी. जून 2025, सी. जुलै 2025, डी. ऑगस्ट 2025. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जुलै 2025. 2025मध्ये DRDOने नवीन शॉर्ट रेंज व बॅलिस्टिक मिसाईल जुलै 2025मध्ये अनावरण केली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. संयुक्त राष्ट्रातील जागतिक मठणवर्षी 2025चा विषय कोणता होता? ऑप्शन आहे ए. बीट प्लॅस्टिक पोल्युशन, बी. रिस्टोअर अवर अर्थ, सी. इकोसिस्टेम रिस्टोरेशन, डी. सस्टेनेबल लिव्हिंग. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बीट प्लॅस्टिक पोल्युशन. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. जून 2025मध्ये भारताचा GDP स्थिर किंमत दर किती होता? ऑप्शन आहे ए. 5.0%, बी. 6.5%, सी. 7.5%, डी. 8.9%. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 6.5%. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत कोणत्या देशाला मागे टाकून चौथा क्रम गाठला? ऑप्शन आहे ए. फ्रान्स, बी. इंग्लंड, सी. जपान, डी. इटली. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. जपान. भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत जपान या देशाला मागे टाकून चौथा क्रम गाठला. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील.